आज मी तुम्हाला अत्यंत साधा सोपा सिंपल मेकअप करायला शिकवणार आहे. पण जे कोणी भारी मेकअप करणारे असतील ना, त्यांनी आत्ताच ही रील वरती ढकलून द्या. कारण मला जास्त मेकअप येत नाही, पण जसा साधा सिंपल येतो तसंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे चेहऱ्याला सनस्क्रीन लावायचं. सनस्क्रीनमुळे आपण वरतून कुठलंही फाउंडेशन अप्लाय केलं किंवा काही चेहऱ्यावर प्रोडक्ट लावले ना, त्याचा परिणाम आपल्या थेट स्किनवरती होत नाही. म्हणून मेकअप करण्याच्या सगळ्यात आधी सनस्क्रीन लावूनच घ्यायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती मेकअपचा काहीही परिणाम होत नाही. पूर्ण चेहऱ्याला सनस्क्रीन अप्लाय करून घ्यायचं आणि 2 मिनटं थांबायचं. त्यानंतर इथं मी लॅक्मेची 9 to 5 ची एक क्रीम घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याकडचं कोणतंही मॉइश्चरायझर असेल ना, ते त्यामध्ये मिक्स करायचं, जेणेकरून त्याला छान असा मॅट फिनिश येतो. आणि ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतरच चेहऱ्यावर अप्लाय करायचं. आणि इथं मी बोटानेच अप्लाय करणार आहे, कारण मला पफपेक्षा बोटाने अप्लाय करणं अधिक सोपं जातं आणि मी यापेक्षा जास्त छान अशा फाउंडेशनच्या शोधात पण आहे, कारण मला हे फाउंडेशन जितकं म्हणावं तितकं आवडत नाही आहे. पण साधा सिंपल 2, 3 किंवा 4 तास जर मेकअप ठेवायचा असेल ना आपल्याला छोट्याशा कार्यक्रमाला, तर हा मेकअप छान होऊन जातो. तर इथं पूर्ण चेहऱ्यावरती हे अप्लाय करून घ्यायचं आणि त्याचसोबत मानेला आणि कानाला अजिबात विसरायचं नाही बरं का, नाहीतर चेहरा होतो गोरा आणि मान दिसते थोडीशी वेगळी. त्यामुळं ते सर्व छान असं अप्लाय करून घ्यायचं आणि बोटाने स्प्रेड न करता जागेवरच त्याला टॅप टॅप करायचं, म्हणजे ते खूप असं पुसल्यासारखं होत नाही. त्यानंतर इथं मी लॅक्मेचीच कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा चेहऱ्यावरती छान बसते आणि ही सुद्धा मग संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायची. आणि यालासुद्धा आपण जेव्हा फाउंडेशन लावतो ना, त्यावेळेससुद्धा एखाद मिनटं थांबायचा आणि मगच कॉम्पॅक्ट पावडर लावायला घ्यायची. चेहऱ्याला, कानाला, मानेला कॉम्पॅक्ट व्यवस्थित लावून घ्यायची आणि मग त्यानंतर आयब्रो पेन्सिलने आयब्रो सेट करून घ्यायच्या आणि मागच्या त्या कंगव्याच्या दाताने त्या व्यवस्थित अशा विंचरून घ्यायच्या, म्हणजे थोड्याशा जाडसर दिसतील. आणि लागलीच लगेच काजळ पण लावून घ्यायचं. मला डायरेक्ट पेन्सिलने लावण्यापेक्षा बोटाने लावणं सोपं जातं, म्हणून मी तसं लावते. त्यानंतर टिकली लावून घ्यायची. तुम्हाला जी पण आवडेल ती लिपस्टिक पण छान अशी लावून घ्यायची आणि झाला आपला मेकअप. खूप साधा सिंपल पण छान होतो आणि झटपट करण्यासाठी पण उपयुक्त. त्यानंतर कानातले पण घालून घेतले. खूप महागडे प्रोडक्ट न वापरता साधे सोपे प्रोडक्ट वापरूनसुद्धा आपण छान प्रकारे असा मेकअप करू शकतो. आणि जेव्हा आपण इयरिंग्स म्हणजे किंवा एखादे दागिने घालतो, तेव्हा मेकअप आपोआपच उठून पण दिसू लागतो. आणि त्यानंतर मग काय, सगळ्यात जास्त आवडीची सगळ्या स्त्रियांची नथ घातली की झाला आपला मेकअप पूर्ण. आणि साडीवरती नथ तशी पण छानच दिसते. आता तुम्हीच कमेंट करून सांगा मेकअप कसा दिसतोय. भेटूया पुढची व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.